आता पाहणार आहोत गावाकडच्या महत्त्वाच्या 50 बातम्या। सुरुवात करूयात। महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे। महाराष्ट्रातील तापमान शिमला, मनाली आणि जम्मू काश्मीरपेक्षाही कमी नोंदवण्यात आलेलं आहे। डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये हिवाळा तीव्र होतोय। सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 ते 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रति क्विंटल 3,500 रुपयांचा सरासरी दर होता। उच्चांकी दर 7,000 पर्यंत मिळत होता, पण आता आवक एवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल 2,000 रुपयांनी घसरले। राज्यात 2,87,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 43,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,12,000 तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 48,000 क्विंटलची आवक झाली आहे। कांद्याला कमीत कमी 1,800 रुपयांपासून 4,500 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 38,185 क्विंटल आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 2,187 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल, पिवळी, लोकल जातीच्या मक्याची आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 75,795 क्विंटल आवक झालेली आहे। त्याला 3,976 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। लातूर बाजारामध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झालेली आहे। सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी गेल्या 10 दिवसांपासून बंद आहे। येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचं कारण देत खरेदी बंद असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढलाय। रेशन कार्डवर हजार रुपये देण्याबरोबरच गहू, हरभरा, तांदूळ आदी खाद्यपदार्थ मोफत देण्याचा सरकारचा विचार आहे। मात्र या रकमेचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी ई-केवायसी केलं। नवी दिल्ली इथे किसान कवच या भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडी सूटचं अनावरण केलं। यावेळी शेतकऱ्यांना स्वदेशी कीटकनाशक औषधांवर सूट मिळणार आहे। सेलू येथील सीसीआयची कापूस खरेदी 10 दिवसांपासून बंद आहे। दरम्यान खासगी जिनिंगमध्ये कापूस विकावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज 75,795 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। दरम्यान सोयाबीनला 3,976 क्विंटल रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली आहे। 38,185 क्विंटल मक्याची आवक झाली आहे, तर मक्याला सर्वसाधारण 2,000चा दर मिळाला आहे। राज्याच्या बाजार समितीमध्ये 3.5 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। यामध्ये सोलापूर बाजारात लाल कांद्याची 43,000, नाशिक जिल्ह्यामध्ये 1,12,000 तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 48,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चांगलेच घसरले आहेत। 5,000हून दर थेट 2,000वर आलेत। एका महिन्यात क्विंटल मागे तब्बल 3,000ची घसरण झाली आहे। भिवंडीतील अन्सार मोहल्ला येथील आहिद अन्सारी या 5 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडलाय। 16 डिसेंबरपासून हा चिमुकला बेपत्ता होता। रत्नागिरी जिल्ह्यातील 2,000 नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचं दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलेलं आहे। या आधुनिक यंत्रांमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मच्छीमारांना मदत करणं अधिक सोपं होणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी घोरबांड नामक पोलीस अधिकारी आणि शिवसेना खासदार बंडू जाधव जबाबदार असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून धरणगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मानधनात वाढ करून रखडलेलं मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं। नांदेडमध्ये वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदेड पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। जळगावमध्ये वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या 250 पेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहर वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात आली आहे। गुहागरच्या खरेढेरे भोसले महाविद्यालयामध्ये काही प्राध्यापकांना शाळेच्या संचालकाकडून बेदम मारहाण करण्यात आली। महाविद्यालयाच्या तक्रारी केल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याची माहिती आहे। एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या सहकारी महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय। दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील एका राहत्या घरात तब्बल 8 फूट खोल खड्डा खणून सुरू असलेल्या अघोरी प्रकाराचा कट पोलिसांनी उधळून लावलाय। या प्रकरणी एका दाम्पत्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। लातूर एमआयडीसीमधील एका हॉलमधील साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरांनी डल्ला मारला। यावेळी चोरानं 30 तोळं सोनं असलेली बॅग लंपास केली आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे।
लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकींचा शोध घेत आरोपीला अटक केली आहे। यावेळी आरोपीकडून पोलिसांनी 2.5 लाखांच्या 5 दुचाकी जप्त केल्या आहेत। पुणे आणि नाशिक रेल्वे कनेक्टिव्हिटी दुहेरी करण्याच्या कामाला मान्यता मिळाली आहे। एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचं काम सुरू करण्यात आलं असून उर्वरित भागाचं काम हाती घेण्यात आलं। एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।